मुसळधार पावसामुळे पुण्यातला बाबा भिडे पूल पाण्याखाली। पुणे पोलिसांनी पुलावरची वाहतूक केली बंद। मनोज जरांगे विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष। समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत 40 ते 50 आमदार हवेत, मनोज जरांगेंची भूमिका। महाजनांवर खोटी केस करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी अनेकदा धमकावलं। तत्कालीन एसपी प्रवीण मुंडेंची सीबीआयकडे कबुली। माझ्या नादी लागाल तर सोडणार नाही, फडणवीसांचा विरोधकांना थेट इशारा। ठाकरे पिता पुत्रांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा माजी गृहमंत्र्यांवर दबाव, श्याम मानव यांचा खळबळजनक दावा। विधानसभा निवडणुकांच्या आधी महायुतीत गाठीभेटी, काल अजित पवारांची दिल्ली बारी, तर फडणवीस आणि दादांचीही खलबत। जागा वाटप की धुसफूस यावर चर्चा शिगेला। रविकांत तुपकरांकडून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीची घोषणा, विधानसभेच्या 25 जागा लढवणार असल्याचा निर्धार। फेसबुकला भेटलेल्या मुलाला भेटण्यासाठी ठाण्यातील तरुणी पाकिस्तानात लग्न करून परतली, कुटुंबाकडून मात्र इन्कार, पोलिसांकडून चौकशी। कोल्हापूर जिल्ह्यातली पूरस्थिती गंभीर, पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अंबा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना ड्रायव्हरनं बस पाण्यात घातली, एसटी चालकाच्या स्टंटबाजीनं प्रवाशांचा जीव टांगणीला। मुंबईकरांवर आभाळ माया, शहराला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण ओव्हरफ्लो, मुसळधार पावसानं धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ। पालघरमध्ये मुसळधार पाऊस, सूर्या धरण भरलं, पुण्यातलं खडकवासला धरणही ओव्हरफ्लो, भिडे पूल पाण्याखाली। नेपाळच्या काठमांडूत विमानाचा मोठा अपघात, विमानातील 18 प्रवाशांचा मृत्यू।